तर कन्सेप्ट काय, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन झाल्यामुळे एखादी वेव्ह पोलराइज होणं म्हणजे काय, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. आणि त्याला काय म्हणतो आपण, ब्रुस्टर्स लॉ और ब्रुस्टर्स अँगल म्हणायचं. ठीक आहे, जो अँगल आपल्याला मिळणार आहे एका स्पेसिफिक अँगलला जी आपण रे इन्सिडेंट करणार आहे तो जो असणार आहे तो असणार आहे ब्रुस्टर्स अँगल. ठीक आहे, मग आता या फिगर मध्ये जर पाहिलं, फिगर मध्ये जी इन्सिडेंट रे आहे ही इन्सिडेंट रे, ठीक आहे, इन्सिडेंट रे ही कशी आहे, कम्प्लिटली अनपोलराइज्ड. ठीक आहे, अनपोलराइज्ड लाईट आहे. ठीक आहे, अनपोलराइज्ड लाईट कशा दाखवतो आपण, एरो आणि प्लस काय असणार त्याच्यात, डॉट असणार आहे. ठीक आहे, ही अनपोलराइज्ड लाईट आहे. फक्त पोलराइज्ड लाईट असेल तर काय असेल, डॉट असेल आणि एरो असेल. डॉट और एरो असणार आहे. समजलंय का, डॉट और एरो असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, कम्प्लिटली पोलराइज्ड लाईट म्हणणार. ठीक आहे, ही काय अनपोलराइज्ड लाईट आहे. मग ही जी इन्सिडेंट रे आहे ती पहा बरं सगळी कशी आहे, अनपोलराइज्ड आहे. बरोबर, ती एका स्पेसिफिक अँगलला इन्सिडेंट झाली आहे. सपोज तो अँगल आहे थीटा नॉट. ठीक आहे, स्पेसिफिक अँगलला काय झाली आहे, इन्सिडेंट झाली आहे. तो जर अँगल काय थीटा नॉट, रिफ्लेक्टेड अँगल काय असेल, थीटा नॉट. बरोबर, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ आणि रिफ्लेक्शन काय असतो, सेमच असतो ना, I इज इक्वल टू आर असतो ना. बरोबर, म्हणजे थीटा नॉट आणि हा पण काय असणार आहे, थीटा नॉट असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, तर ही जी इन्सिडेंट वेव्ह आहे, इन्सिडेंट रे आहे, ती पार्शियली रिफ्लेक्ट झाली आणि पार्शियली रिफ्रॅक्ट झाली. पार्शियली म्हणजे अर्धी अर्धी. ठीक आहे, तर अर्धी रिफ्लेक्ट झाली, अर्धी रिफ्रॅक्ट झाली. पार्शियली रिफ्लेक्टेड, पार्शियली रिफ्रॅक्टेड. मग पार्शियली जी रिफ्लेक्टेड आहे ती जर पाहिली ती काय पहा बरं, कम्प्लिटली पोलराइज्ड आहे का, कम्प्लिटली पोलराइज्ड. ही काय कम्प्लिटली पोलराइज्ड आहे. रिफ्रॅक्टेड वाली कशी आहे, पार्शियली पोलराइज्ड, पार्शियली अनपोलराइज्ड. ठीक आहे, तर ही जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ही कम्प्लिटली काय पोलराइज्ड आहे. तर ही पोलराइज्ड वेव्ह मिळवण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक अँगलला ही जी रे आहे ती काय करावी लागते, इन्सिडेंट करावी लागते. एका स्पेसिफिक अँगलला काय करावे लागते, इन्सिडेंट करावी लागते. एका स्पेसिफिक अँगलला ही ज्यावेळी रे तुम्ही इन्सिडेंट कराल त्यावेळी काय होते, जी रिफ्लेक्टेड रे असते ती काय असते, कम्प्लिटली पोलराइज असते. म्हणून कॉन्सेप्टला काय म्हटलंय, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन होऊन लाईट काय झाली, पोलराइज झाली. ठीक आहे, ही जी आहे ती अनपोलराइज्ड आहे, जाताना कशी येते, पोलराइज्ड. अनपोलराइज्ड लाईट काय होते, पोलराइज होते. रिफ्लेक्टेड कशी आहे, पोलराइज्ड आहे. बरोबर का, आले लक्षात, नक्की आलंय. पोलराइज्ड लाईट, अनपोलराइज्ड लाईट काय केली आपण, पोलराइज केली. कशा थ्रू, रिफ्लेक्शन थ्रू. ठीक आहे, मग हा जो स्पेसिफिक अँगल आहे हा थीटा नॉट, तो थीटा नॉट आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात फर्स्ट स्टेटमेंट काय दिलंय, थीटा नॉट प्लस थीटा आर इज इक्वल टू काय, 90 डिग्री. मग आता हे 90 डिग्री आलं कसं, जर फिगर मध्ये पाहिलं तर रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड मध्ये अँगल कितीचा आहे, पॉवर 90 डिग्रीचा आहे. बरोबर, ही नॉर्मल आहे. बरोबर, ही आहे रिफ्लेक्टेड रे, ही आहे रिफ्रॅक्टेड रे, दोघांमध्ये अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा. आता ही नॉर्मल, याचा अर्थ अख्खा अँगल कितीचा असणार आहे, 180 चा असणार आहे. स्ट्रेट लाईन आहे ना, स्ट्रेट लाईनचा अँगल काय असतो, अख्खा 180 डिग्रीचा. बरोबर, हा टोटल कितीचा आहे, 180 डिग्रीचा. 180 मधला 90 गेला, किती राहिला, 90 राहिला. म्हणजे उरलेले जे अँगल्स आहेत हा आणि हा दोघांची ऍडिशन काय असेल, 90. 45 कशी आली, 90. बरोबर, कम्प्लीट काय आहे, 180 डिग्री. ठीक आहे, कम्प्लीट काय आहे, 180. त्यातला 90 गेला, किती राहिले, 90. म्हणजे हे उरलेले दोन अँगल जे असतील ते काय असणार आहे, 90 डिग्रीचे. म्हणजे दोघांचे ऍडिशन काय असणार आहे, 90 डिग्रीचे असणार. बरोबर, दोघांचे ऍडिशन काय असणार आहे, 90 डिग्रीचे असणार आहे. समजलंय का, समजलंय नक्की. हा कम्प्लीट कितीचा आहे, 180चा, त्यातला 90 गेला इथे, हा 90 वाला आहे. म्हणजे हे दोन्ही मिळून काय बनतील, प्लस करून 90 मिळतील. बरोबर, म्हणून ते स्टेटमेंट लिहिले काय, थीटा नॉट प्लस थीटा आर इज इक्वल टू काय, 90 डिग्री आहे. समजलंय का, थीटा नॉट प्लस थीटा आर म्हणजे हा थीटा नॉट रिफ्लेक्टेड अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल दोघांची ऍडिशन किती आहे, 90 डिग्री आहे. स्नेल्स लॉ नुसार असं लिहिलं चालेल का, N1 साइन थीटा नॉट. आता हे कसं का लिहिलं, जर आठवत असेल साइन आय बाय साइन आर इज इक्वल टू काय, N2 बाय N1 आहे. बरोबर, N1 इकडे जाईल म्हणजे N1 साइन आय इज इक्वल टू काय मिळेल, N2 साइन आर. हा चेक करा, N1 साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स काय इथं, थीटा नॉट आहे. इथे I इज इक्वल टू काय, थीटा नॉट आहे. R इज इक्वल टू काय, थीटा नॉट आहे. आणि जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो काय, थीटा आर आहे. समजलंय का, मग रिफ्रॅक्टेड अँगल साठी आपण काय लिहिणार, N1 साइन आय, साइन अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, थीटा नॉट. आणि N2 साइन आर, साइन आर, साइन आर, इथे आर काय आहे, रिफ्रॅक्टेड अँगल आहे. इथं काय घेतलंय आपण, थीटा आर घेतलाय. बरोबर आहे, क्लिअर आहे. म्हणजे N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आर.
आलाय बरोबर? ठीक. तर याच्या थ्रू या थीटा आर ला आपण काय लिहू शकतो? थीटा आर कॅन बी रिटन ॲज, थीटा आर जो आहे त्याला काय लिहू शकतो? 90 मायनस थीटा नॉट. 90 मायनस थीटा नॉट, बरोबर आहे का? काय लिहू शकता? 90 मायनस थीटा नॉट. साइन 90 मायनस थीटा काय असतो? कॉस थीटा. साइन 90 मायनस थीटा किती आला? कॉस थीटा आला. बरोबर आहे? किती आला? कॉस थीटा आला. मग इथे साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येईल बरं? साइन इथंच आहे, कॉस थीटा इकडे घेतला. साइन अपॉन कॉस, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय आला? टॅन थीटा. आणि हा जो N1 आहे तो इकडे डिव्हिजनला राहील, म्हणजे काय राहिलं? N2 बाय N1 राहिलं. N2 बाय N1 इज इक्वल टू काय आला? साइन थीटा नॉट अपॉन कॉस थीटा नॉट. म्हणजेच काय असतं ते? टॅन थीटा नॉट इज इक्वल टू काय आलं? N2 बाय N1. मग थीटा नॉट इज इक्वल टू काय आला? टॅन इनवर्स ऑफ N2 बाय N1. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा ज्यावेळी टॅन इनवर्स घ्याल, ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे? थीटा मिळणार आहे, जो की ज्या पर्टिक्युलर अँगलला आपण इन्सिडेंट केल्यानंतर, लाईट इन्सिडेंट केल्यानंतर जी रिफ्लेक्टेड लाईट असेल ती काय असेल? पोलराइज्ड असेल. म्हणजे पोलराइज्ड लाईट मिळवायची, तर पोलराइज्ड लाईट कधी मिळवाल तुम्ही? ज्यावेळी ह्या अँगलला तुम्ही काय कराल? ती जी अनपोलराइज्ड लाईट आहे ती काय कराल? रिफ्लेक्ट कराल. म्हणजे एखादा सरफेस आहे, त्या सरफेसवर जर सपोज एका स्पेसिफिक अँगलला तुम्ही अनपोलराइज्ड लाईट टाकताय, तर तो जो अँगल ब्रिव्स्टर्स अँगल असेल, ब्रिव्स्टर्स अँगल म्हणजे काय? असा अँगल की ज्या अँगलला रिफ्लेक्टेड रे जी असेल ती काय असेल? पोलराइज्ड असेल. ठीक आहे, एका स्पेसिफिक अँगलला रिफ्लेक्टेड रे ही काय असली पाहिजे? पोलराइज असली पाहिजे. तो अँगल फाइंड कसा करायचा? कोणत्या अँगलला आपण इन्सिडेंट करायचं? तो अँगल कसा फाइंड करणार? थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ N2 बाय N1. N2 म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कराल, तुम्हाला काय मिळणार? थीटा नॉट मिळणार. काही न्यूमरिकल आहे का बघ बरं त्याच्यावर? एखादं न्यूमरिकल आहे का? आहे वाटतं, पहा पुढे. फॉर व्हॉट अँगल ऑफ इन्सिडन्स? एक्झाम्पल 7.2 पहा. एक्झाम्पल 7.2 पहा. फॉर व्हॉट अँगल ऑफ इन्सिडन्स will the light incident on the bucket filled with liquid having refractive index 1.5 be completely polarized after reflection? म्हणजे एक बकेट आहे, जे काय पाणी आहे, त्याच्यात कुठल्या अँगलला आपल्याला लाईट इन्सिडेंट करावी लागेल की जी रिफ्लेक्टेड लाईट आहे ती काय मिळाली पाहिजे? पोलराइज्ड मिळाली पाहिजे. अशा कुठल्या अँगलला तुम्हाला ती लाईट काय करावी लागेल? बंबार्ड करावी लागेल की रिफ्लेक्टेड लाईट काय असली पाहिजे? पोलराइज्ड असली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काय दिलंय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय ना. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचं फक्त टाकायचं आहे. कसं काढणार? जो थीटा नॉट इज इक्वल टू असेल, थीटा नॉट इज इक्वल टू काय येईल? टॅन इनवर्स ऑफ 1.5 अपॉन 1. म्हणजेच काय? टॅन इनवर्स ऑफ 1.5 काढायचं आहे. आणि टॅन इनवर्स ऑफ 1.5 काढाल तो किती येतोय? 56 डिग्री, 56.31 डिग्री असा येतोय. म्हणजे या अँगलला जर तुम्ही लाईट इन्सिडेंट केली तर मिळणारी लाईट कोणती असेल? पोलराइज्ड असेल. मिळणारी लाईट कोणती असेल? पोलराइज्ड असेल. समजलंय पोलरायझेशन? इथे पोलरायझेशन संपतं. सगळ्यात फर्स्ट काय झालं आपलं? रिफ्लेक्शन झालं, नंतर रिफ्रॅक्शन झालं, नंतर पोलरायझेशन झालं. ठीक आहे, पोलरायझेशन मध्ये काय शिकलात तुम्ही? पोलरायझेशन म्हणजे काय? अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय? अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय? अशी लाईट जिचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, ठीक आहे, किंवा अशी लाईट जिचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स वेगवेगळ्या डिरेक्शन्सला आहेत, तर ती काय असते? अनपोलराइज्ड लाईट असते. आणि अशी लाईट जिचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स एकाच डिरेक्शनला कन्स्ट्रेन्ड आहेत, एकाच डिरेक्शनला आहेत. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स का म्हणते बरं? तुम्हाला आठवते ना, ही काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते, बरोबर? ही वेव्ह आहे, इलेक्ट्रिक वेव्ह आहे, त्याला परपेंडिक्युलर काय असते? मॅग्नेटिक वेव्ह असते. तर ती काय होते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह होते. तर त्याची जी डिरेक्शन आहे ती वेगवेगळी असेल. जसं मग अशी काढलं होतं, ऍटम आहे, ऍटम पासून निघणारे रेडिएशन वेगवेगळ्या डिरेक्शन येतात. तेच रेडिएशन म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स वेगवेगळ्या डिरेक्शनला असतील तर ती काय? अनपोलराइज्ड लाईट आहे. आणि एकाच डिरेक्शनला कन्स्टेंट असतील तर ती काय? ते पोलराइज्ड लाईट येते. ठीक आहे, अनपोलराइज्ड लाईट, पोलराइज्ड लाईट काय ते समजलं पाहिजे. त्यानंतर आपण पोलराइडचा यूज केला. पोलराइडचा यूज कशासाठी केला? अनपोलराइज्ड लाईट पोलराइज करण्यासाठी. ठीक आहे, पोलराइड्स वापरू शकता. दोन मेथडने पोलरायझेशन करू शकता. फर्स्ट पोलराइड्स यूज करून, आणि सेकंड जी ब्रिव्स्टर्स लॉ, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शनने करू शकता. ठीक आहे, तर पोलराइड्स ज्यावेळी वापरतो, पोलराइड्स वापरल्यानंतर काय 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 करायचं? जर सपोज फर्स्ट पोलराइड आहे, फर्स्ट पोलराइड मधून लाईटची इंटेन्सिटी काय होणार आहे? हाफ होणार आहे. जो सेकंड पोलरायझर असेल त्या सेकंड पोलरायझरचा अँगल आणि फर्स्ट पोलरायझरचा अँगल, त्या इंटेन्सिटी कशी असेल? त्या अँगलला, त्या अँगलच्या कोसाइनच्या स्क्वेअरला कशी असते? ते डायरेक्टली प्रपोर्शनल असते. ठीक आहे, समजलंय का? हे न्यूमरिकल्सला येतं आणि सीईटीचा पण क्वेश्चन आहे हा.
की अनपोलराइज लाईट जर पोलराइज थ्रू पास केली तर तिची इंटेन्सिटी काय होते. फर्स्ट पोलरायझर मधून पास झाली तर डायरेक्ट काय होते, हाफ होते. सेकंड पोलरायझर नंतर काय होतं, तुमचा cos स्क्वेअर थीटा यावा लागतो. समजलंय. आणि नेक्स्ट काय झालं आता, ब्रुस्टर्स अँगल झालं. हा जो मिळणार आहे तो काय असणार आहे, ब्रुस्टर्स अँगल असणार आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रुस्टर्स लॉ. ह्या अख्ख्याला काय म्हणणार, ब्रुस्टर्स लॉ म्हणणार. पहा कुठेतरी स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट आहे का त्याचं, ठीक आहे शोधून घ्या नंतर स्टेटमेंट, शोधून घ्या नंतर स्टेटमेंट. ठीक आहे. ब्रुस्टर्स लॉ येतो एक्झामला, स्टेट ब्रुस्टर्स लॉ किंवा एक्सप्लेन पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. ठीक आहे. रिफ्लेक्शन थ्रू पोलरायझेशन एक्सप्लेन करा असं. ठीक आहे. आणि आता नेक्स्ट कन्सेप्ट येते ती म्हणजे इंटरफरन्स. काय कन्सेप्ट येते, इंटरफरन्स. काय कन्सेप्ट येते, इंटरफरन्स. तर इंटरफरन्स हे समजलंय का सगळ्यांना. ठीक. आता सगळ्यात फर्स्ट रिफ्लेक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं, पोलरायझेशन झालं. 3 कन्सेप्ट आपण वेव्ह ऑप्टिक्स थ्रू और कशा थ्रू, हायजेन्स प्रिन्सिपलने प्रूव्ह केलं, हायजेन्स वेव्ह थिअरीने प्रूव्ह केलं. आता इंटरफरन्स आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हायजेन्सची जी वेव्ह थिअरी आहे त्या वेव्ह थिअरी थ्रू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, इंटरफरन्स हा फेनॉमेनॉन प्रूव्ह करायचा आहे. तर इंटरफरन्स म्हणजे काय ते समजून घ्या आधी. इंटरफरन्स ही अशी कन्सेप्ट आहे की त्या ह्याच्यात 2 सोर्सेस जर यूज केले, काय यूज केलं, 2 सोर्सेस जर यूज केले, त्या 2 सोर्सेसच्या ज्या वेव्स असतील त्या एकमेकांना काय करतात, इंटरफर करतात. इंटरफर करणं म्हणजे सुपरपोज करणं, सुपरइम्पोज करणं. ठीक आहे. काय करणं, काय करणं, सुपरइम्पोज करणं. काय करणं, सुपरइम्पोज करणं. ठीक आहे. समजलंय का. तर इंटरफरन्स समजून घ्या. आता इंटरफरन्स हा एक असा फेनॉमेनॉन आहे, टेक्स्टबुक मध्ये 7.9 फिगर पहा. जर 2 सोर्सेस यूज केले, टेक्स्टबुक मध्ये फिगर 7.9 पहा. ठीक आहे. तर 2 सोर्सेस जर यूज केले, सपोज हा सोर्स आहे S1, हा सोर्स आहे S2. इफ वी आर युजिंग 2 सोर्सेस, 2 सोर्सेस ऑफ लाईट यूज केलेत, ते 2 सोर्सेस ऑफ लाईट ज्यावेळी त्यांच्या वेव्स एका डिरेक्शनने सोडतात किंवा त्यांचे जे वेव्ह फ्रंट आठवत असतील तर जर सपोज हे अशा आहेत, ठीक आहे, फिगर नाही काढली तरी चालत्या, काढायची गरजच नाही तशी तर. ठीक आहे. तर त्यांच्या काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतात. ठीक आहे. जिथं एक सोर्स काय करतो, इंटरफर करतो दुसऱ्या सोर्सला. जसं सुपर इम्पोजिशनचा प्रिन्सिपल तुम्हाला आठवत असेल तर क्रेस्ट अँड ट्रफ इंटरफर होतात, क्रेस्ट अँड ट्रफ सुपर इम्पोज होतात आणि काय म्हणतं रिझल्टंट जी असते ती डिस्ट्रक्टिव्ह येते. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह 2 प्रकारचे इंटरफरन्स असतात, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, क्रेस्ट आणि क्रेस्ट एकत्र आले तर काय होतं, कन्स्ट्रक्टिव्ह. ट्रफ आणि ट्रफ एकत्र आले तरी पण काय येणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह. पण क्रेस्ट अँड ट्रफ एकत्र येऊन काय म्हणतात, डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे. 2 प्रकारचे इंटरफरन्स असतील, कोणते, कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. कोणते असतील, कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे. जो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी होईल, ज्यावेळी क्रेस्ट अँड क्रेस्ट इंटरफर होतील और ट्रफ अँड ट्रफ इंटरफर होतील. क्रेस्ट अँड ट्रफ झाल्यानंतर काय बनणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बनणार आहे. जिथं जी मिळणारी वेव्ह आहे तिची इंटेन्सिटी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. इथं काय असेल, इंटेन्सिटी मॅक्सिमम असेल. तर ज्यावेळी तुम्ही लाईटच्या बाबतीत पण 2 सोर्सेस यूज कराल, ते 2 सोर्सेस एका पॉइंटला येऊन इंटरफर होतील. आता इथे पाहिलं तर हे 2 जे सोर्सेस आहेत ते एका पॉइंटला येऊन इंटरफर होतात. हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला काय होत आहेत ते पहा बरं, सुपर इम्पोज होत आहेत ना. जे पॉइंट्स आहे या पॉइंट्सला काय होतात, ते सुपर इम्पोज होतात. तर त्यातले काही कन्स्ट्रक्टिव्ह वाले असतील, काही डिस्ट्रक्टिव्ह वाले असतील. टेक्स्टबुक मध्ये परफेक्ट फिगर दिलेली, ती फिगर एकदा पाहून घ्या. ठीक आहे. जे रेड वाले आहेत ते काय आहेत, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आणि जे ब्लू वाले आहेत ते काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कळाले का, लाईटच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. ठीक आहे. आणि मग ज्यावेळी हा इंटरफरन्स होतो त्यावेळी जर आपण इथे एक स्क्रीन लावली, ठीक आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. इथं जर स्क्रीन लावली तर त्या स्क्रीनवर आपल्याला एक पॅटर्न दिसतो. जर टेक्स्टमध्ये पाहिलं तर ही जर कन्स्ट्रक्टिव्ह आहे तर इथे परत डिस्ट्रक्टिव्ह दिसतं, इथे परत कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न दिसतोय, पॅटर्न. ठीक आहे. ऑल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंज असतात, त्याला आपण फ्रिंजेस म्हणतो. ठीक आहे. ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट कलर दिसतात. म्हणजे जर सपोज आता तुम्ही दोन्ही सोर्सेस जे यूज केले तर दोन्ही सोर्सेस रेडचे यूज केले सपोज. ठीक आहे. तर होईल काय, ज्यावेळी ते इंटरफर होतील, इंटरफर झाल्यानंतर ही जी स्क्रीन आहे या स्क्रीनवर तुम्हाला असं पॅटर्न मिळेल
जिथे इथे रेड कलर असेल, ठीक आहे, सपोज तिथं डार्क कलर मिळाला, तुम्हाला काहीच मिळालं नाही, सपोज अंधार आहे तिथं, ठीक आहे, तर नेक्स्ट जे असेल इथे तुम्हाला काय मिळेल, अख्खा रेड कलर मिळेल. परत जो पॅटर्न येणार आहे इथे परत काय मिळेल तुम्हाला, डार्क साइड मिळेल. परत त्याच्यानंतर काय मिळणार, रेड कलर अख्खा मिळेल. ठीक आहे, परत त्याच्यानंतर काय मिळेल, डार्क, नंतर परत रेड, परत डार्क, परत रेड, असा एक पॅटर्न मिळतो. ठीक आहे, आणि हा जो पॅटर्न आहे त्याला आपण इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो. ठीक आहे, याला काय म्हणणार तुम्ही, इंटरफरन्स पॅटर्न म्हणणार. काय म्हणणार त्याला, इंटरफरन्स पॅटर्न म्हणणार. ठीक आहे, याच्यात काय झालंय, या ठिकाणी कोणतं इंटरफरन्स झालंय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालंय, जिथे इंटेन्सिटी काय झाली, मिनिमम होऊन गेली. का, कारण क्रेस्ट आणि ट्रफ एकत्र आले. क्रेस्ट आणि ट्रफ एकत्र आले, काय बनतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बनतो. इथे काय झालं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं. जिथं क्रेस्ट आणि क्रेस्ट एकत्र आले होते और ट्रफ अँड ट्रफ एकत्र आले होते, म्हणून तिथं काय झालं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. समजलंय. तर ज्यावेळी दोन सोर्सेस ऑफ लाईट आणि ते सोर्सेस ऑफ लाईट मोनोक्रोमॅटिक असले पाहिजेत. मोनोक्रोमॅटिक याचा अर्थ मोनो म्हणजे सिंगल आणि क्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर. ठीक आहे, मोनोक्रोमॅटिक सिंगल कलरचे आणि इन सेम पेज असणारे. ठीक आहे, मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलरचे. जर इथे ब्लू घेताय, इथे रेड घेताय, इंटरफरन्स पॅटर्न दिसत नाही. ब्लू आणि ब्लू पाहिजे, रेड अँड रेड पाहिजे. दोन्ही सोर्सेस हे मोनोक्रोमॅटिक सोर्स पाहिजे. ठीक आहे, तर हे जाईल मोनोक्रोमॅटिक सोर्स काय करतात, इंटरफर करेल. त्यावेळी इंटरफरन्सचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला काय मिळणार आहे, ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट कलर्स मिळतील, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळतील. याला काय म्हणणार, इंटरफरन्स. आणि यातच एक्सपेरिमेंट आहे, तो म्हणजे काय, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्या डबल स्लिट एक्सपेरिमेंट यंगने काय केलं, एकच सोर्स घेतला, त्या एकच सोर्सला कन्वर्ट केलं त्यांनी दोन सोर्सेस मध्ये. त्यांनी स्लिट्स घेतला. स्लिट्स घेतला म्हणजे काय, आता इथे कशा दोन सोर्सेस आहेत, तर त्याने काय केलं, एकच सोर्स घेतला. ठीक आहे, इथे कार्डबोर्ड ठेवला, या कार्डबोर्ड पासून फक्त पिन होल्स केले. ठीक आहे, एकच सोर्स घेतला, तर हा सोर्स सपोज एस आहे, तर याच्यापासून ज्या रेस निघतायत, या रेस एका पॉइंटला जातील आणि इथं काय बनवतील, एक अजून एक सोर्स बनवतील आणि हा एक सोर्स बनवतील. म्हणजे कोणता सोर्स झाला, तो मोनोक्रोमॅटिक सोर्स झाला. लाईट दोन वेळा लावण्यापेक्षा आपण एकदाच लावली आणि फक्त काय लावले, तिला स्लिट्स लावले. स्लिट्स लावले म्हणजे थोडेसे पिन होल्स केले. त्या होल्स मधून काय निघणार, आता ते ऍक्ट करणार कशा म्हणून, सोर्स म्हणून ऍक्ट करणार. इमॅजिन करा तुमच्याकडे एक काय बॅटरी. ठीक आहे, आणि ती बॅटरी सपोज तुम्ही काय केली, एक कार्डबोर्ड घेतला, कार्डबोर्ड मध्ये होल केला आणि ती बॅटरी त्या कार्डबोर्डच्या मागे लावली. काय होईल बरं, पुढच्याला दिसताना काय दिसेल, ती जी लाईट आहे ती कुठून येते, त्या होल मधून येते ना. याचा अर्थ होल काय म्हणून ऍक्ट करतोय, सोर्स म्हणून ऍक्ट करतोय. ठीक आहे, पण सोर्स कोण आहे, मागे कोणतरी आहे ना. हा सोर्स रिअल सोर्स आहे आणि हे काय व्हर्च्युअल सोर्स आहे, बनवले. ठीक आहे, आणि या सोर्सेस पासून ज्यावेळी ती लाईट बाहेर येईल त्यावेळी ऑल्टरनेट एक पॅटर्न दिसणार आहे, असा ऑल्टरनेट एक पॅटर्न दिसेल, डार्क अँड ब्राईट वाला. ठीक आहे, हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपण कशा थ्रू ऑब्झर्व केला, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. डबल स्लिट का म्हटलं, कारण दोन स्लिट यूज केल्यात आणि यंग्सने केलाय म्हणून त्याला काय म्हटलं, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी हा पॅटर्न, इंटरफरन्स पॅटर्न त्यांनी बनवलेला आहे. ठीक आहे, तो एक्सपेरिमेंट आपण बघूयात. हे समजलंय का, नक्की समजलंय. एकदा इंटरफरन्स डिफ्रॅक्शन वाचून घ्याल. आणि मागची एक कन्सेप्ट आहे पहा, पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग तुम्हाला उद्या येताना वाचून यायचंय. ठीक आहे, आणि त्यातच एक क्वेश्चन म्हणतो, तो क्वेश्चन म्हणजे वाय स्काय ब्लू. स्काय हा ब्लू काय. ठीक आहे, प्रत्येकाला माहित असेल उत्तर, माझ्या मते तरी सांगा. स्काय, व्हॉट, वाय स्काय ब्लू, वाय स्काय ब्लू. कारण जेव्हा लाईट येते सर्किट मधून तर डस्ट पार्टिकल्स असतात, त्या डस्ट पार्टिकल्सची लाईट राईट काय होते, स्कॅटर होते. आणि त्यात सगळ्यात जास्त मॅक्सिमम स्कॅटर झालेला जो आहे कलर, तो काय कोणता असतो, ब्लू असतो. म्हणून लाईट जे आहे ते स्काय जो आहे तो कसा दिसतो तुम्हाला, ब्लू दिसतो. का, कारण मॅक्सिमम स्कॅटर्ड जी लाईट असते ती कोणती असते, ब्लू असते. तर पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग एकदा वाचून घ्याल. ठीक आहे, वाचून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढे इंटरफरन्स पण वाचून घ्या. ठीक आहे.